मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 110 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्या चर्चेमुळे वाद संपतो त्यालाच खरा संवाद म्हणावे. विवेक बुद्धीच्या सहाय्याने आपल्यातील अहंकार जिंकावा. अहंकारामुळे अनेक प्रकारचे विकार आणि वाद निर्माण होतात. ज्या संभाषणाने वाद संपतो तोच खरा हितकारक संवाद असतो. मित्रांनो, अनेकदा आपल्यातील अहंकारामुळे अनेक प्रकारचे विकार आणि वाद निर्माण होतात. अहंकार आपल्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करू देत नाही, ज्यामुळे वाद अधिक वाढत जातो. म्हणूनच विवेक बुद्धीचा वापर करून आपल्यामधील अहंकारावर मात केला पाहिजे. अहंकार दूर होताच योग्य चर्चेला सुरुवात होते. ज्या चर्चेमुळे वाद संपून ऐक्य व शांतता येते तोच खरा संवाद. कारण जिथे वाद न होता योग्य विचारांची देवाणघेवाण होते असा सुसंवाद हितकारक असतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि ऐसी चर्चा जिससे बहस खत्म हो जाए उसे सच्चा संवाद कहते हैं. हमें विवेक बुद्धि की मदद से अपने अहंकार पर जीत हासिल करनी चाहिए. अहंकार से कई तरह के विकार और विवाद पैदा होते हैं. ऐसी बातचीत जिससे बहस खत्म हो जाए वह सच में फायदेमंद संवाद है. दोस्तों, अक्सर हमारे अहंकार की वजह से कई तरह की परेशानियां और झगड़े पैदा होते हैं. अहंकार हमें दूसरे नजरिए से सोचने नहीं देता, जिससे बहस और बढ़ जाती है. इसलिए हमें अपनी बुद्धि और विवेक का इस्तेमाल करके अपने अंदर के अहंकार पर काबू पाना चाहिए. अहंकार दूर होते ही योग्य चर्चा शुरू होती है. जो चर्चा विवादों को खत्म कर एकता और शांति लाती है वही सच्चा संवाद है. क्योंकि जहाँ बहस न होकर सही विचारों का लेन देन होता है, ऐसा सुसंवाद हितकारक होता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, a discussion that puts an end to argument is called true dialogue. We should conquer our ego with the help of our intellect and wisdom. Arrogance gives rise to various kinds of wishes and conflicts. A conversation that puts an end to an argument is truly a beneficial dialogue. Friends, often various kinds of problems and conflicts arise due to our ego. Ego prevents us from considering other perspectives, which further escalates the argument. Therefore, we should use our intellect and wisdom to overcome the ego within us. Once the ego is cast aside, a meaningful discussion begins. The discussion that resolves disputes and leads to unity and peace is a true dialogue. Because where there is exchange of right ideas instead of debate, such good communication is beneficial. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.